नमस्कार, मी प्रियांका। आज आपण आषाढ महिन्यात आवर्जून बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक कापण्या अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। या कापण्या खुसखुशीत, चविष्ट आणि अनेक दिवस टिकणाऱ्या असतात। चला मग आपण आता सुरुवात करूया। कापण्या चहा बरोबर किंवा प्रवासात खायला खूप छान लागतात आणि अनेक दिवस टिकतातही। सर्वप्रथम आपण सुंठ आणि बडीशेप मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। सुंठीमुळे छान स्वाद येतो आणि बडीशेपमुळे कापण्यांना एक सुगंध छान येतो। याच्यानंतर आता एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ आपण चाळून घेऊया। पीठ चाळल्यामुळे ते हलके होते आणि कापण्या अधिक कुरकुरीत होतात। यानंतर आपण गुळवणी तयार करू। एका भांड्यात गूळ आणि थोडंसं पाणी घालून गूळ पूर्णपणे विरघळू द्या। गाळून झाल्यास त्या गुळातील कचरा निघून जातो आणि गुळवणी स्वच्छ तयार होते। आता चाळलेल्या पिठात बारीक सुंठ आणि बडीशेप घालू। त्यात चिमूटभर हळद, तसेच चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालू। सोड्यामुळे काय होतं तर कापण्या छान फुलतात। आता आपण याच्यामध्ये 1 कप रवा घालू। रव्यामुळे कापण्यांना छान कुरकुरीतपणा येतो। याच्यानंतर काय करूया, सर्व कोरडे साहित्य एकत्र छान मिसळून घेऊया। त्याच्यानंतर आता आपण तयार झालेली गुळवणी थोडी थोडी घालत पीठ छान मळायला सुरुवात करूया। पीठ खूप मऊ किंवा खूप घट्ट मळू नका। मध्यम घट्टसर पीठ मळून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवावे। पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवल्यामुळे कापण्या छान होतात। आता या पिठाचे छोटे गोळे करून पोळीसारखे लाटून घेऊया। पोळी लाटताना दोन्ही बाजूने खसखस लावा। खसखस लावल्यामुळे कापण्या छान आकर्षक दिसतात। आता या लाटलेल्या पोळीचे छान आपल्या आवडीनुसार चौकोनी किंवा डायमंड आकाराच्या कापण्या कापून घ्या। पोळी जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटू नका। मध्यम आकाराची पोळी लाटून घ्या आणि तुम्ही कोणत्याही आकाराच्या कापण्याचे काप करू शकता। याच्यानंतर काय करायचं तर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। मध्यम आचेवर या कापण्या सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायच्या। खूप मोठ्या आचेवर कापण्या तळू नका, नाहीतर कापण्या दिसायला बाहेरून तर लाल दिसतील पण आतून मात्र कच्च्या राहू शकतात। हे पहा, आपल्या खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट आषाढ स्पेशल कापण्या तयार झाल्या आहेत। या कापण्या आपण चहा बरोबर किंवा प्रवासात खाऊ शकतो। तसेच या कापण्या खूप दिवस टिकतातही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी P2M2 लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।